नमस्कार. श्री शिवलीलामृत अध्याय 6. सोमवार व्रताची सीमंतिनीची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणतात, सुजन भक्तांनो, शिव उपासनेमधील सोमवार व्रताचे महत्त्व सांगणारी एक कथा मी तुम्हाला सांगतो आहे. ती सश्रद्धा भावाने श्रवण करा. पूर्वी आपल्या या आर्यावर्तात एक चक्रवर्ती राजा होऊन गेला. त्याचे नाव होते चित्रवर्मा. तो हरिहरांचा उपासक होता. शिव आणि विष्णू दोघांनाही समसमान मानून त्यांची पूजा पाठ करीत होता. त्या राजाला अनेक पुत्रांच्या पाठीवर एक सुंदर, सुशील आणि धर्मपरायण अशी कन्या प्राप्त झाली. तिचे नाव सीमंतिनी. या कन्येच्या जन्मपत्रिकेनुसार वयाच्या 14व्या वर्षी तिच्या भाग्यात वैधव्य योग लिहिलेला होता. या वार्तेमुळे राजा राणी दोघेही फार चिंतित होते. अनेक वर्ष त्यांनी हे कटू सत्य सीमंतिनीपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण एकदा ती वार्ता सीमंतिनीच्या कानावर गेली. त्यामुळे ती फार दुःखी कष्टी झाली. पुढे जेव्हा एकदा याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिची गाठ झाली, तेव्हा राजकन्येने मैत्रेयीस आपली व्यथा सांगितली. हा कुयोग टाळण्यासाठी काय उपाय करावा असे विचारले. त्यावेळी मैत्रेयीने राजकन्येला सोमवार व्रत सांगितले आणि ते सश्रद्धेने कर असे मार्गदर्शन केले. त्यानुसार आपल्या जीवनातले हे भावी संकट दूर व्हावे, त्यातून आपली सुटका व्हावी, आपलं सौभाग्य अखंड राहावं, यासाठी सीमंतिनीने हे सोमवार व्रत करण्यास प्रारंभ केला. पिता चित्रवर्मा ह्याचा भगवान शिवशंकर यांचेवर दृढ विश्वास होता. शिवोपासना करणाऱ्या आपल्या कन्येचं कधीच अकल्याण होणार नाही या प्रबळ श्रद्धेपोटी पित्याने सीमंतिनीचा विवाह निश्चित केला. नैषध देशाचा राजकुमार चित्रांगद याच्याशी सीमंतिनीचा विवाह झाला. एक खास सणाच्या निमित्ताने चित्रवर्माने आपल्या लेक जावयाला आपल्याकडे खास राहायला बोलावून घेतले. पुढे एकदा चित्रांगद हा शिकारीच्या निमित्ताने नगराबाहेर पडला. शिकार झाल्यावर तो यमुना नदीत नौका विहार करायला गेला असताना अचानक भीषण वादळ उठले. चित्रांगदाची नौका नदी पात्रात उलटली आणि तो बुडाला. बराच शोध घेऊनही चित्रांगदाचा काही शोध लागला नाही. सर्वत्र एकच शोककळा पसरली. सीमंतिनीवर दुर्दैवाचा प्रचंड आघात झाला. ती अतिशय दुःखी कष्टी झाली. राजा चित्रवर्मावर प्रचंड आघात झाला. जावयाचे आणि तेही आपल्याकडे असताना असे नाहीसे होणे या दुःखाबरोबर एक अपराधीपणाच्या भावनेने तो अधिक खंतावला. त्याचे राज्य कारभारावरचे लक्ष उडाले. नेमक्या याच संधीचा भाऊबंदांनी फायदा उचलला. त्याच्या राज्यावर स्वारी केली, राज्य जिंकले आणि राजा राणीला बंदी करून तुरुंगात टाकले. इंद्रसेनालाही पुत्रवियोगाचे दुःख सहन झाले नाही. या सर्वात अशा कठीण परिस्थितीत सुद्धा शांत आणि स्थिर होती ती एकटी सीमंतिनी. मैत्रेयीच्या वचनावर आणि आपल्या भक्तीवर दृढ श्रद्धा विश्वास असणारी सीमंतिनी ही त्याही अवस्थेत आपली शिव सोमवार व्रत पूजा निष्ठेने करत होती. असे करता करता 1-2 नव्हे तर 3 वर्षाचा काळ लोटला. तिकडे यमुनेत बुडालेल्या चित्रांगदाला नागकन्या पाताळलोकी घेऊन गेल्या होत्या. पाताळ नगरीचा नागराज तक्षक याने त्या राजकुमार चित्रांगदाला पाहिले आणि मोठ्या आपुलकीने त्याचे आगत स्वागत केले. चित्रांगदाकडून जेव्हा तक्षकाला हे कळले की चित्रांगद आणि त्याची पत्नी सीमंतिनी हे दोघे शिव उपासक आहेत, तेव्हा त्यास खूप आनंद झाला. त्याने चित्रांगदास मोठ्या आदराने आपल्या नगरीत ठेवून घेतले.
मात्र चित्रांगदाच्या मनाला मात्र आपल्या स्वकीयांना भेटायची ओढ लागली होती. तो एकसारखा तक्षक नागराजाकडे परतीची परवानगी मागत होता आणि एक दिवस त्या मागणीचा स्वीकार करून चित्रांगदास 12 हत्तीचे बळ, एक चिंतामणी, एक वेगवान घोडा आणि अनेक मौल्यवान वस्तू भेट देऊन त्याची बोळवण केली. इतकेच नव्हे तर तक्षकांनी तू कोणत्याही संकटकाली माझे स्मरण कर, मी तुझ्या सहकार्याला धावून येईन असे वचन देऊन त्याला निरोप दिला. शिवपूजनापूर्वी स्नानास यमुने घाटी आलेल्या सीमंतिनीची आणि नदीपात्रातून अश्वासह वर आलेल्या चित्रांगदाची भेट झाली. पुनर्भेटीचा दोघांनाही अपूर्व आनंद झाला. आपल्या मागे काय काय घडले हे त्यास जेव्हा समजले तेव्हा नगररक्षकांच्या मदतीने गेलेले राज्य परत मिळवले. बंदिवान राजा राणीची सुटका केली. आपल्या सर्व स्वकीयांना भेटल्यावर चित्रांगदाला अपूर्व आनंद झाला. पुढे चित्रांगद आणि सीमंतिनी ह्यांनी सुखाने राज्य केले. इतकी कथा सांगून सूत म्हणतात की सृजन हो, सोमवार व्रत पूजेचा महिमा हा असा आहे. शिवोपासनेने दुःखावर मात करण्याचे धैर्य, मनोबल जसे मिळते तसेच प्रारब्ध बदलण्याची शक्तीही या व्रतोपासनेत आहे. यासाठीच प्रत्येक शिवभक्तांनी हे सोमवारची पूजा व्रत अवश्य करावे. भगवान शिव हे सदैव अशा सद्भक्तांचे कल्याणच करतात. अध्याय 6 समाप्त. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवलीलामृत ऐकण्यासाठी. धन्यवाद.